रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मस्त असं ब्रोकोलीचं सूप केलेलं आहे. कारण ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट असं भरपूर प्रमाणात असतं आणि ब्रोकोलीचं सूप हे शरीराला हलकं-फुलकं असतं. शरीराला ताजंतवानं आणि हेल्दी ठेवतं. विशेष करून पचनक्रिया सुधारण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्टर म्हणून सुद्धा हे सूप खूप छानपैकी काम करतं. म्हणून ब्रोकोलीचं सूप हे अतिशय उत्तम आहे. आणि थंडीच्या दिवसात तर गरमागरम असं तुम्हाला ब्रोकोलीचं सूप प्यायला जर मिळालं तर काही मजा येईल ना. तर सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर छान हिरव्यागार भाज्या मिळतात. तर अशीच छान मला मस्त हिरवीगार ब्रोकोली मिळाली होती, म्हणून मी आज असं छान ब्रोकोलीचं सूप तयार केलेलं आहे. तर आता इथे मी ब्रोकोली अशी छानपैकी तिचे बारीक बारीक पीस करून घेतलेत. म्हणजे ब्रोकोली छान निवडून घेतली आणि ब्रोकोली निवडून घेताना व्यवस्थित बघून घ्यायचे, कारण हिरव्या कलरची बारीक आळी ब्रोकोलीला असते. आणि आता मी अर्धी वाटी गाजर घेतले, अर्धी वाटी कॉर्न घेतलेला आहे. आणि आता याच्यामध्ये भरपूर पाणी घालून 3 ते 4 पाण्याने हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, ब्रोकोलीला खूप बारीक अशी आळी असते, तेव्हा ब्रोकोली जेव्हा तुम्ही घेता ती व्यवस्थित निवडून घ्या. आता हे 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घालते आणि थोडंसं अगदी मीठ घालते. आणि मीठ घातल्यामुळे काय होतं, याची चव खूप छान लागते. कारण आपण हे कुकरमध्ये एक शिट्टी करून घेणार आहोत. कुकरमध्ये ठेवायचं आणि फक्त म्हणजे एकच शिट्टी करून घ्यायची आहे. जेव्हा शिजवून घेताना त्याच्यामध्ये मीठ घालतो ना, तेव्हा पदार्थाची चव अजून जास्त छान लागते. आता हे कुकरमध्ये मी एक शिट्टी करून घेतलेलं आहे, कुकरमधनं काढून घेतलं आहे. आणि आता हे थोडंसं त्यातलं ब्रोकोली, कॉर्न आणि गाजर मी असं बाजूला काढून घेते आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हे आपल्याला पुढे कशासाठी लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. आता हे उरलेलं मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून मी त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर त्याला मी झाकण लावून घेतले आणि आता ह्याची मिक्सरला छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पहा, ही छान आपली पेस्ट तयार झाली आहे. आता ही थोडीशी घट्ट आहे, म्हणून त्याच्यामध्ये मी आता अजून अर्धा ग्लास पाणी घालते आहे. पाणी घालून ते असं छानपैकी पुन्हा हलवून घेणार आहे. म्हणजे ते व्यवस्थित छानपैकी मिक्स होतं. हे पहा, आणि आता हे हलवून घ्यायचं चमच्याने, छानपैकी मिक्स होतं. आता इथे पाण्याचं प्रमाण तुम्हाला सूप किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे, त्यानुसार तुम्ही कमी जास्त करायचं आहे. आता हे छान मिक्स झाले. गॅसवरती मी कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तूप घालते. तुम्हाला तुपाच्या ऐवजी बटर घालायचं असेल तर तुम्ही बटर पण घालू शकता. पण मला तूप घातलेलं सूप जे आहे ते खूप आवडतं, म्हणून मी प्रत्येक वेळेस तूपच घालते. जेव्हा मी कोणताही सूप करते तेव्हा त्यामध्ये तुपाचा वापर करते. आता तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 टीस्पून जिरं घातले. जिरं छान तडतडलं आहे. आता इथे मी 10-12 लसणाच्या बारीक पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता हे छान आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. लसणाचा छान कलर बदलू द्यायचा आहे, म्हणजे लसूण असा छान गुलाबी रंगावर खरपूस करून घ्यायचं आहे. आता लसूण आपला छान खरपूस झाल्यानंतर मी हे मिक्सरमधलं कढईमध्ये ओतले. पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातले आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये ओतले, कारण मला सूप जेवढं पातळ हवं होतं त्यानुसार मी पाणी त्यात घातले. आणि आता चवीनुसार मीठ घातले. मीठ बेताचंच घालायचं आहे, कारण आपण कुकरमध्ये शिजवून घेताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. आणि आता एक छानपैकी अर्धं लिंबू मी याच्यामध्ये पिळलं आहे. आणि जे साईडला आपण काढून ठेवलं होतं ना, कॉर्न, गाजर आणि ब्रोकोली, ते याच्यामध्ये घालायचे. आणि आता याला छान अशी मस्त दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा किती छान झालं आहे, मस्त सूप झालं आहे. हॉटेलच्या सूपपेक्षा तुम्ही जेव्हा घरी सूप करून पिताना बघा त्याची चव किती छान लागते. आणि आपण अगदी स्वच्छ पद्धतीने केलेलं असतं, भाज्या व्यवस्थित निवडून घेतलेल्या असतात. आता हे सूप आपलं सर्व करूया. ते थंडीच्या दिवसात जर असं मस्त गरमागरम सूप जर तुम्हाला मिळालं तर काही मजा आहे ना. तर हे सूप तुम्ही जर कुठे प्रवासाला जात असाल तर थर्मासमध्ये भरून असं तुम्ही घेऊन जाऊ शकता. म्हणजे ते थर्मासमध्ये अगदी छानपैकी गरम राहतं. मग प्रवासामध्ये तुम्हाला असं मस्त छान गरमागरम सूप प्यायला मिळेल, आणि ते सुद्धा घरचं. तर थंडीच्या दिवसात तुम्ही हे सूप नक्की करून प्या. थंडीच्या दिवसातच काय, आपल्या रोजच्या आहारात सुद्धा एक तरी सूप आपण रोज प्यायलाच पाहिजे. आता ब्रोकोलीचं जर असेल तर ते अतिउत्तम, किंवा तुम्ही बीट गाजरचं सुद्धा सूप पिऊ शकता.
हे पहा, आता हे आपलं छानपैकी सर्व केलेलं आहे मी. त्याला मस्त अशी बाजूला पुदिन्याची पानं लावलेली आहेत. तर असं हे सूप आपलं तयार झालं आहे. तुम्हाला जर हे सूपची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर नक्की करायची आहे. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह.